नमस्कार, गुड इव्हनिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये दुधामध्ये भेसळ ही कशा प्रकारे केली जाते याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर आपल्याला माहितीच आहे की बेसिक ॲनिमल हजबंडरी जे डिपार्टमेंट आहे आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ 2026च्या अहवालानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये दुधाचं उत्पादन हे 4,71,00,000 लिटर पर डे प्रतिदिवस एवढा आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दुधाचा जो वापर केला जातो म्हणजे घरगुती त्याचबरोबर इंडस्ट्रीजमध्ये, तर त्याचं व्हॅल्यू आहे 4,55,00,000 लिटर पर डे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर दूध आपल्या महाराष्ट्रामध्ये 4,71,00,000 लिटर पर डे तयार होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने 4,55,00,000 लिटर दूध हे खर्च होत आहे, तर मग दुधामध्ये भेसळ कशी काय होते याचं स्पष्टीकरण मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर ॲनिमल हजबेंड्री डिपार्टमेंट जे आहे त्यांची जनगणना होते. आपली कशी मनुष्याची जनगणना होते तशी पशूंचीही जनगणना दर पंचवार्षिक होते. तर 20वी जनगणना झाली. त्या जनगणनेमध्ये मी सांगतो ते आकडे आहेत पशूंचे. त्यामध्ये आपल्याकडे ज्या आपण म्हणतो ना जर्सी गाई किंवा हायब्रिड गाई, त्यांची संख्या आहे 44 लाख आणि त्यातील दुभत्या गायी आहेत फक्त 25 लाख. त्याचबरोबर देशी गायी आहेत टोटल 46 लाख आणि त्यातील दुभत्या गायी आहेत 26 लाख. आणि आपल्या त्याचबरोबर अजून दूध उत्पादनामध्ये मदत करणारे आहेत म्हैस, तर त्यांची संख्या आहे 28 लाख. तुम्हाला माहिती आहे जर्सी गाई ही देशी गाईपेक्षा जास्त दूध देते. तर त्यांचं सरासरी प्रमाण काढलं ना तर ते प्रमाण आहे 10 लिटर पर डे. तसं देशी गाईंचं प्रमाण आहे 6 लिटर आणि म्हैस त्याचं प्रमाण आहे 4 लिटर. तर ह्या सर्वांचं तुम्ही जर एक कॅल्क्युलेशन केलं तर साधारणपणे बेसिक ॲनिमल हजबेंड्री डिपार्टमेंटने दिलेल्या अहवालानुसार 4,71,00,000 लिटर दूध तयार होतं एव्हरीडे बेसिसवरती. आणि आपल्याला लागते किती 4,55,00,000 लिटर. पण ज्या जर्सी गायी आहेत ह्या आलेल्या आहेत परदेशामधून आणि तिथं टेम्परेचर कमी असतं आणि तिथं मुबलक प्रमाणात चारा असतो. आपल्याकडे पण असतो, परंतु त्या भागामध्ये ब्रिटन किंवा इंग्लंड किंवा युरोप या भागामध्ये टेम्परेचर कमी होतं आणि कमी असतं आणि त्या भागामध्ये त्या गायी योग्य टायमाला त्यांचे वेळेला असतात आणि त्यांचे दूध देण्याची क्षमता जास्त असते. तर त्याच गायी ज्यावेळेस आपल्याकडे भारतामध्ये असतात त्यावेळेस आपला भारत देश हा उष्णकटिबंध या म्हणजे भारताचं टेम्परेचर हे त्या युरोप कंट्रीजपेक्षा जास्त आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस या गायी साधारणपणे त्यांची दूध देण्याची क्षमता असते ही साधारणपणे फक्त 40 ते 50% असते. त्यामुळे देशी गायी कंटिन्यूस तेवढंच दूध देत असतात, परंतु ज्या हायब्रिड गायी आहेत यांचं प्रमाण दूध देण्याचं घटतं उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे जर हे दूध देण्याचं प्रमाण घटलं तर ते जे 4,71,00,000 लिटर जे दूध पर डे बेसिसवरती तयार होतं त्याची किंमत येते म्हणजे त्याची व्हॅल्यू येते 3 ते 3.5 कोटी लिटर. 3 ते 3.5 कोटी लिटरवरती. म्हणजे परंतु जे लागणारे दूध आहेत ते काय कमी होणार आहे का? नाही. लागणारे दूध हे 4.5 कोटी लिटर लागणारे ते लागणारच आहे. मग जो विरोधाभास झालेला आहे साधारणपणे 80 लाख लिटर किंवा 1 कोटी लिटरचा सरासरी, तो विरोधाभास भरून काढण्यासाठी जे समाजामध्ये ज्यांना कमी दुधामध्ये जास्त पैसा हवा आहे अशी लोक भेसळ करतात. आता तुम्हाला तर माहिती आहे भेसळ कशाने होते, तर त्या दुधामधील युरिया मिक्स करणे, वनस्पती तेल मिक्स करणे, शॅम्पू मिक्स करणे,
युरिया मिक्स केल्यानंतर काय होतं, दुधाची घनता वाढते, डेन्सिटी वाढते. म्हणजे दुधामधील फॅट काढून घेतल्यानंतर पातळ दूध आपण कसं विकणार, तर त्याची घनता वाढवण्यासाठी युरिया मिक्स केला जातो, शॅम्पू मिक्स केला जातो, त्याची अजून वनस्पती तेल मिक्स करणं, या पद्धतीने त्याच्यामध्ये भेसळ होते. आणि ही भेसळ रोखण्याचं काम श्री तुकारामजी मुंडे साहेब यांनी हाती घेतलेलं आहे. तुकारामजी मुंडे साहेब, तुम्ही अगदी योग्य डिपार्टमेंटमध्ये आलेला आहात आणि आम्हा शेतकऱ्यांना तुमची गरज आहे. तर तुम्ही हे काम योग्य पद्धतीने पुढे चालवा, आमचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे. नक्कीच ज्यावेळेस जितके जास्त प्रमाणामध्ये दूध भेसळ आपण त्याच्यावरती कडक कारवाई करू, तितक्या प्रमाणे ते ॲक्च्युअल दूध जे लागणार आहे त्याची म्हणजे त्याच ती फुलफिल करण्यासाठी नक्कीच उद्योगधंदे सुरू होतील आणि त्याच्यामुळे नक्कीच दुधाचा भाव हा जास्तीत जास्त प्रमाणात पुढे जाईल रेटमध्ये आणि त्याचा अल्टिमेट फायदा हा शेतकऱ्यांना होईल. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि शेवटी हेच सांगू शकतो की जितकं होईल तितकं नॅचरल किंवा ऑर्गॅनिक किंवा शेतकऱ्याच्या दुधाला पसंती द्या आणि तेच दूध खाण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.